आमदार किरण सामंत यांनी राज ठाकरेंची घेतली भेट। एकीकडे राजन साळवींचा पक्षप्रवेश होत असताना किरण सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व। साळवींच्या प्रवेशानं किरण सामंत नाराज असल्याच्या चर्चा। संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने 15 फेब्रुवारीला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। बने यांच्यासह अनेक कार्यकर्तेही करणार पक्षप्रवेश। नाशिकच्या 2 माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी झाला पक्षप्रवेश। मीरा भाईंदरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। 3 माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस। उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगानं परळीच्या फौजदारी न्यायालयाची मुंडेंना नोटीस। महापालिका निवडणुकांच्या आधी मनसेमध्ये मोठे फेरबदल होणार। फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत पक्षांतर्गत बैठका घेऊन ठरवली जाणार आचारसंहिता। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर राजगुरुनगर चाकण मार्गेच व्हावी। छगन भुजबळांची पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर। 2023 या वर्षासाठी 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी 1000 तर 0.2 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 5000 रुपये मंजूर। अर्थसंकल्पापूर्वी महागाई भत्ता, जुनी पेन्शन, सेवानिवृत्त वय यासह विविध मागण्यांचा कर्मचाऱ्यांकडून जोर। महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून आर्थिक मागण्यांबाबत सरकारमधल्या 3 प्रमुख नेत्यांना पत्र। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारीला वेग। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबईत सभासद नोंदणी मोहीम। 26 फेब्रुवारीला सभासद नोंदणी मोहिमेमध्ये स्वतः अजित पवार भाग घेणार। झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक युनिटवर मालमत्ता कर आकारण्याच्या प्रस्तावाचा सामाजिक आर्थिक परिणामांचा अभ्यास करावा। समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मुंबई महापालिकेकडे मागणी। मुंबईमध्ये उमेद अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस अभियान वादाच्या भोवऱ्यात। स्टॉलसाठी 20,000ची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, तर अनेक महिला बचत गटांनी स्टॉल न मिळाल्यानं व्यक्त केली नाराजी। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल सादर करण्याच्या 31 मार्चपर्यंत मुदतवाढ। गृह विभागानं काढले आदेश। प्रदूषणकारी प्लास्टिकच्या फुलांवर बंदी का नाही? उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। प्लास्टिकच्या फुलांचा पुनर्वापर करता येईल का? केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। बाप्पाच्या मूर्ती या शाडूच्या मातीच्याच हव्यात। मुंबई महापालिका मार्च महिन्यापासून मोफत माती देणार। 100 रुपयांमध्ये जागेचं रजिस्ट्रेशनही केलं जाणार। भायखळा उड्डाणपुलाचे 60% काम पूर्ण। ऑक्टोबर 2025 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार। आयुर्मान संपल्यानं भायखळा पुलाची पुनर्बांधणी। अपघात प्रकरणामध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारेची हायकोर्टात धाव। मुंबई पोलीस सीसीटीव्ही फुटेज देत नसून कंत्राटदाराला वाचवत असल्याचा याचिकेतून आरोप। तपास सीआयडी अथवा अन्य यंत्रणांकडे देण्याची मागणी। विरारच्या श्री ओम साईधाम मंदिराचा 38वा वर्धापन दिन सोहळा संपन्न। अभिनेता गोविंदा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांची उपस्थिती। अजित पवार यांची भेट न घेता सुरेश धस बीडला रवाना। अजित पवारांची वेळ न मिळाल्यानं सुरेश धस बीडला निघून गेल्याची माहिती। जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची धस करणार होते मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथकाची नेमणूक। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थापन केलं पथक। मुंडे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथकाची स्थापना। खंडणी प्रकरणामध्ये पोलीस कोठडीमध्ये असलेल्या सुदर्शन गुलेच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार। सुदर्शन गुलेची उद्या पोलीस कोठडी संपणार। धाराशिवमध्ये लग्नाच्या धामधुमीमध्ये असलेल्या शेतकऱ्याच्या हरभऱ्याच्या ढिगारा जळून खाक। 4 एकर क्षेत्रावरील हरभऱ्याच्या ढिगारा पेटवल्याचा शेतकऱ्याचा आरोप। सांगलीच्या पेठ नाक्याजवळ एका गोदामाला आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। कोट्यवधींचा माल जळून खाक। हिंगोलीमध्ये लहाडी पौर्णिमेनिमित्त येडोबा महाराजांची यात्रा। नवस फेडण्यासाठी आगीच्या निखाऱ्यावर चालण्याची अघोरी परंपरा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी।
पुणे विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरोधात अभाविपचा महाआक्रोश मोर्चा 61 प्रकारच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार. पाटण तालुक्यातील वांग नदीवरील बंधाऱ्याला गळती, बंधारा फुटण्याची भीती असतानाही आवश्यक उपाययोजना हाती न घेतल्यास आंदोलन उभारण्याचा ग्रामस्थांचा इशारा. सोलापूरमध्ये एमपीएससी परीक्षेमध्ये 2 बहिणींनी केलं घवघवीत यश संपादित, संजीवनी भोजने आणि सरोजनी भोजनेचं सर्वत्र कौतुक. पुण्यामध्ये आणखी एका रुग्णाचा जीबीएसमुळे खासगी रुग्णालयामध्ये मृत्यूची नोंद. राज्यामध्ये आतापर्यंत जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 वर. सातारा जिल्हा कारागृहामध्ये स्मार्ट कार्ड सुविधेला प्रारंभ. कारागृहातील कैद्यांना आता नातेवाईकांना फोन करता येणार. पुण्यातील खासगी शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कंट्रोल रूमला फोन आणि मेल. शाळेमध्ये पाहणी केली असता कुणीतरी खोडसाळपणा केल्याचं समोर. कराड चिपळूण महामार्गावरती कोल्हापूर रोहा बसवर अज्ञातांकडून दगडफेकीमध्ये बसचं मोठं नुकसान. साताऱ्यातील शिरवळमध्ये एमआयडीसी परिसरामध्ये तरुणाची हत्या. जुन्या वादातून युवकाची हत्या झाल्याची माहिती. हत्या केल्यानंतर संशयित आरोपीचा पोलिसांसमोर आत्मसमर्पण. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. साताऱ्याच्या कराडमध्ये ड्रग्ज आणि गांजा विक्री प्रकरणामध्ये 5 जण ताब्यात. कराड पोलिसांकडून कारवाईबाबत गोपनीयता. कोल्हापुरात गांजा विक्री करणाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला. सामाजिक कार्यकर्त्यांनी गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची केली होती मागणी. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांच्या कामाला वेग. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह 50 अधिकाऱ्यांकडून रामकुंड परिसराची पाहणी. नाशिक शहरामध्ये होणार आणखी नवीन 27 सिग्नल. पोलीस आयुक्तालयाकडून मनपाला नव्या ठिकाणांची यादी. अहिल्यानगरमध्ये 10वी आणि 12वीच्या बोर्डाचे पेपर लक्षात घेऊन शहरामध्ये डीजेच्या वापरावर पोलिसांकडून प्रतिबंध. डीजेमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन निर्णय. दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी ग्रामस्थांनी आखली आचारसंहिता. गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामस्थांचं 7 कलमी पाऊल. शिर्डीतील व्यवसाय रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय. मालेगावमधील बांगलादेशी रोहिंगे प्रकरणाचा तपास एटीएसकडे द्या. सकल हिंदू समाजाची मागणी. बनावट दाखले तयार करून घुसखोरी करणाऱ्यांचा शोध घ्यावा, हिंदू समाजाची मागणी. नाशिकमध्ये महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला दंड. पूजाविधी करूनही फरक न पडल्यानं महिलेचे जिल्हा ग्राहक आयोगाकडे धाव. पूजाविधीला भरलेले 2.5 लाख रुपये परत देण्याचे भोंदूबाबाला निर्देश. अहिल्यानगरमध्ये चाकूच्या धाकानं शिक्षकाला धमकावलं. जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं निषेध व्यक्त. देवळाली कॅम्प भागातील बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश. मात्र अद्याप एक मादी आणि तिचा बछडा परिसरामध्ये मुक्त संचार करत असल्याचा स्थानिकांचा दावा. त्यांचाही वनविभागाकडून शोध सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.